सगळ्यांचं स्वागत. आता आपली खरी व्याख्यानाला सुरुवात झाली असं म्हणूया आपण. इथनं पुढे 3 तास पण आपण जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. माझं पहिलं व्याख्यान कोणी ऐकलंय? जरा हात वर करा म्हणजे मला सांगता येईल. पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपण पहिल्या जे 3 तास बोललो हे कव्हर करून टाकू म्हणजे पुढचा बेस बाकीच्यांचा तयार आहे. जितेंद्रिय महाबली हनुमान, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण, राष्ट्रबंधू राजूभाई दीक्षित आणि अनादि अनंत स्त्री शक्ती, या स्त्री शक्तीला वंदन करतो आणि पुढे जातो. स्त्री शक्तीचं पूजन हे हळदी कुंकू लावून केलं जातं. आजकालच्या युवती हळदी कुंकू लावायला विसरतात. हे आज्ञाचक्राचं स्थान आहे, ते बंदिस्त पाहिजे. त्याच्यावर अष्टगंध, बुक्का, गुलाल, पिंजर, हळद, टिकली तर टिकली, काहीतरी टेकवा, त्याची आठवण करून देण्यासाठी मीला हळदी कुंकू लावतो आणि पुढे जातो. काही वैज्ञानिकांची नावं मी परवाच्या व्याख्यानात नुसती घेतली. आता फक्त बघा, बघितलेलं जे असतं हे पक्क डोक्यात राहतं. फादर ऑफ हिंदुइझम स्वामी विवेकानंद, फादर ऑफ मॅथ्स महर्षी आर्यभट्ट, फादर ऑफ अल्जेब्रा महर्षी भास्कराचार्य, फादर ऑफ केमिस्ट्री महर्षी नागार्जुन, फादर ऑफ एटॉमिक थिअरी महर्षी कणाद, फादर ऑफ टेक्नॉलॉजी आचार्य भारद्वाज, फादर ऑफ कॉस्मॉलॉजी आचार्य कपिल, फादर ऑफ एस्ट्रोलॉजी आचार्य वराहमिहिर, फादर ऑफ डेअरी फार्म भगवान गोपाल श्रीकृष्ण, फादर ऑफ कॉटन इंडस्ट्री महर्षी भावना, फादर ऑफ धनुर्वेद आचार्य द्रोणाचार्य, फादर ऑफ चतुर्वेद महर्षी व्यास, फादर ऑफ व्याकरण महर्षी पाणिनी, फादर ऑफ स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज, फादर ऑफ योग महर्षी पतंजली, फादर ऑफ एग्रीकल्चर महर्षी पराशर, फादर ऑफ इकॉनॉमी आचार्य चाणक्य, फादर ऑफ लॉ महर्षी बनू, फादर ऑफ मॅनेजमेंट समर्थ रामदास स्वामी, फादर ऑफ सर्जरी महर्षी सुश्रुत, फादर ऑफ मेडिसिन महर्षी चरक आणि मदर ऑफ ऑल फादर इज भारत माता. सगळे भारत मातेचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांची आठवण आणि भारत मातेची आठवण मी या ठिकाणी करतो. आणि मग माझ्या मुख्य विषयाकडे येतो. कारण माझा मुख्य विषय दिवेकर आणि दातार यांच्या मधला जो दामले आहे तो भारत मातेचा पूजक आहे. आणि भारत मातेला मी मुख्य ठेवून मी त्याच्या भोवती माझा आयुर्वेद फिरवणार आहे. आज होतंय असं की आयुर्वेद शिकलेला असला तरी सुद्धा तो पाश्चात्य बुद्धीने शिकल्यामुळे आयुर्वेदाची बेसिक प्रिन्सिपल्स जी आहेत ही थोडीशी मागे पडली आहे. त्यामुळे खरं तत्व काय आहे आयुर्वेदाचं, शुद्ध आयुर्वेद मी त्याला म्हणेन, तो काय आहे तो आपण बघूया. दीक्षित आहार की दिवेकर आहार, आहाराचा आयुर्वेदीय दृष्टिकोन. आताच मी सांगितलं शास्त्र हे शास्त्र असतं, त्याची कधी तुलना करू नका. एका शास्त्राचे नियम दुसऱ्याला लावू नका. म्हणजे कॅलरीज आणि तुमच्या शास्त्रातलं काही सांगितलेलं आहे ते, हे अशी तुलना कधीही आयुर्वेद करत नाही. गुळामध्ये किती कॅलरीज आहेत, साखरेमध्ये किती कॅलरीज आहेत, तांदळामध्ये किती कॅलरीज आहेत, असा आयुर्वेद विचार करत नाही. आयुर्वेदाचा विचार असा आहे की तयार झालेलं जे प्रॉडक्ट आहे त्याचा विचार करायचा. मी तांदूळ खाणार आहे की भात जेवणार आहे? भात जेवणार आहे. मग कॅलरीज मोजायच्या त्या भाताच्या पाहिजेत की तांदळाच्या पाहिजेत? भाताच्या पाहिजेत. आमच्याकडे भातांचे तांदळाचे किती प्रकार आहेत? 40-50 प्रकार आहेत तांदळांचे आमच्याकडे. 60 दिवसामध्ये तयार होणारा त्याला साठेसाळ म्हणतात. लाल हातसाडीचा तांदूळ असतो, उकडा तांदूळ असतो, बासमती तांदूळ असतो, कोलम आहे, अनेक प्रकार. कोलम मध्ये आणखी किती प्रकार आहे? कंपन्यांची नावं सांगत नाही मी, की मी तांदळांच्या व्हरायटी सांगतोय. आता या प्रत्येक तांदळामध्ये नवीन वर्षाचा तांदूळ असला, तुम्हाला घरात कळतं की हा तांदूळ जुना नाहीये, हा नवीन तांदूळ आहे, त्यामुळे भात गिजगिजीत झाला. हा आता भात मऊ होण्यासाठी मी कारणीभूत नाही, तुम्हीच कारणीभूत आहात. कारण तुम्हीच तांदूळ नवीन आणले, तुम्हाला काही सुद्धा कळत नाही. कधीच कळत नसतं ना नवऱ्याला. तुम्ही हे तांदूळ जुने आणले असतेत ना तर भात मस्त झाला असता. म्हणजे जुन्या तांदळांचे गुणधर्म वेगळे आहेत, नवीन तांदळांचे गुणधर्म वेगळे आहेत. आपण व्यवहारात बघतो. मग जे संशोधन झालं, या तांदळामधल्या एवढ्या कॅलरीज आहेत, हे कशावरून सांगितलं जातं, कुठे सांगितलं जातं आणि कसं सांगितलं जातं? हे तांदूळ जे आहेत हे एका चेंबर मध्ये ठेवले जातात आणि जाळले जातात. प्रचंड अग्नीवर संस्कारित केले जातात आणि त्याचं भस्म केलं जातं, जाळून टाकले जातात. आणि त्याच्यातनं निर्माण होणारी जी धूर आहे या धुराचं अनालिसिस केलं जातं. मग त्याच्यात पर्सेंटेज मोजलं जातं. याच्यात ऑइल पर्सेंटेज किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, पाण्याचा अंश किती आहे, वेगवेगळ्या वायूंचं मात्रा त्याच्यातनं किती बाहेर पडते. मग त्याच्यावर अंदाज करून तांदळामध्ये एवढा आहे असं ते सांगतात. आणि खाली जी राख राहते या राखेचं पुन्हा अनालिसिस करायचं
आणि सांगायचं की यामध्ये मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, अमुक आहे, अमुक आहे, अमुक आहे, अमुक आहे. परंतु हे सुद्धा अंदाज आहे, हे असंच असतं असं नसतं. म्हणजे कसं झालं माहितीये, एक बेवारस प्रेत मिळालेला आहे, ज्या प्रेताचं नाव मला माहिती नाही, कोण आहे माहिती नाही, व्यक्ती सगळं दिसतोय चेहरा, पण याला कोणीच ओळखत नाहीये. त्याला स्मशानात नेऊन जायल्यानंतर चौथ्या दिवशी अस्थि गोळा करायला जायचं आणि ती सगळी राख गोळा करायची आणि त्याचं अनालिसिस करायचं आणि तो कोण आहे हे सांगायचं. समजेल? कधी जिवंतपणी नाही समजत, मेल्यानंतर राखेतनं कसं शोधून काढणार तुम्ही? त्यामुळे आम्हाला जे अन्न खायचंय त्याच्या कॅलरीज आम्हाला कळतच नाही. बरं, तांदूळ घेतला एका प्रकारचा, त्याच्यात असं सांगितलं की 100 ग्रॅम तांदळामधनं तुम्हाला 2100 कॅलरीज मिळणार, 1000 कॅलरीज मिळणार, धरून चालूया. पण हा तांदूळ समजा जर भाजला मी तर कॅलरीज बदलतील. उकडा असला, शिजवून काढून टाकलं, पाणी गाळून काढला, त्याच्या कॅलरीज बदलतील. त्याच्यामध्ये मी पनीरचे तुकडे टाकले, कॅलरीज बदलतील. त्याला मी तेलावर भाजला, कॅलरीज बदलतील. त्याला मी डायड्यात भाजला, कॅलरीज बदलतील. त्याला मी दुधात शिजवला, कॅलरीज बदलतील. त्याच्यात मी शेंगलाच्या शेंगा घातल्या, मसाला थोडासा घातला, त्याची बिर्याणी केली, कॅलरीज बदलतील. आम्ही कॅलरीज ज्या मोजतोय ह्या रॉ राईसच्या मोजलेल्या आहेत आणि आमचं अंतिम प्रॉडक्ट जे आहे तो भात आहे. आम्ही भाताच्या कॅलरीज मोजलेल्या नाहीये आणि शरीरावर होणारे परिणाम आम्हाला भातापासूनचे दिसणारे पाहिजे. गव्हाचे गुणधर्म आणि चपातीचे गुणधर्म याच्यात फरक आहे ना. आपल्याला काय खायचंय, गहू खायचा आहे की चपाती खायची, ते महत्वाचं आहे. आयुर्वेदात इतका सूक्ष्म विचार केलाय की जी रोटी आहे ही रोटी समजा जर तुम्ही तव्यावर भाजली तर त्याचे गुणधर्म काय आहेत हे लिहिलेलं आहे. हा तवा जर मातीचा असेल तर गुणधर्म काय असतील ते लिहिलेलं आहे. तो जर पितळी असेल तर काय गुणधर्म असतील ते लिहिलेलं आहे. अहो ते जाऊ देत, खाली चुलीतली लाकडं कुठची असतील आणि त्या चपातीचे गुणधर्म काय असतील हे सांगितलं. ही लाकडं जर बाभळीची असतील तर चपातीचे गुणधर्म बदलणार आहेत. ही लाकडं जर चिंचेची असतील तर वरच्या पदार्थाचे गुणधर्म बदलणार आहेत. इतका सूक्ष्म विचार मला असं वाटतंय की कुठच्याही शास्त्रात केलेला नाही. आणि जे संशोधन होतंय ते एंड प्रॉडक्ट, मला जे खायचंय त्याच्यावरच संशोधन आहे. त्यामुळे दोन शास्त्रांची गल्लत कधीही करू नका. ते त्यांच्या जागी बरोबर आहे, आयुर्वेदाच्या जागी बरोबर आहे. आपणच जागा सोडतोय आणि सगळ्या पक्षातनं फिरून येतोय. कुठे चुकतोय आपण? आम्हाला असं वाटतंय या फांदीवर बसून बघूया, त्या फांदीवर बसून बघूया, इथलं या खुर्चीतनं चांगलं दिसेल, त्या खुर्चीतनं चांगलं दिसेल, सगळं एकच असतं. बरं, दुरून डोंगर साजरे. आपल्याला असं वाटतं की माझ्यापेक्षा दुसऱ्याच्या घरात सुख जास्ती आहे, असं प्रत्येकाला वाटतं. जेव्हा दुसऱ्याच्या घरात जेव्हा आपण बघतो तेव्हा सगळीकडून मातीच्याच चोरी लक्षात येतात. सगळे नवरे एक जात तसेच असतात, कारण नवरा ही जमातच अशी आहे. आपण पुढे जाऊया. त्यामुळे एका शास्त्राचे नियम दुसऱ्याला कधी लावायचे नाही. प्रत्येक शास्त्र वेगळं आहे, प्रत्येक शरीर वेगळं आहे, प्रत्येक मन वेगळं आहे. हे आपण सांगून झालंय. आपण पुढे जाऊया. चांगलं आरोग्य म्हणजे काय? भारतीय आरोग्यामध्ये ही व्याख्या केलेली आहे. त्याच्यात मन, आत्मा आणि इंद्रिय यांचं प्रसन्नत्व सांगितलंय. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे सांगितलंय. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य असा विचार केलाय. आणि बदललेलं आरोग्य जे आहे हे मात्र थोडंसं विकृत झालेलं आहे. एक कटू सत्य तुमच्या समोर मला एक वाक्य मांडावं लागतंय की आयुष्यावर गोळ्या खाऊन जगायचं आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल ठेवायचे म्हणजे आरोग्य असं झालेलं आहे. हे चुकीचं आहे, हे बरोबर नाहीये, हे अर्ध सत्य आहे. पूर्ण सत्य मगाशी आपण बघितलं, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आणि आयुर्वेदात वर्णन केलेलं जवळजवळ सारखंच आहे. आपण कुठे आहोत आणि आपण काय करतोय आणि कशासाठी आपले पैसे संपवतोय याचा एक थोडासा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. नुसती औषधं घेत राहणं म्हणजे निरोगी राहणं का? नाही. आज मॉडर्न मेडिसिन मध्ये सुद्धा सांगितलं जातं की तुमची औषधं ही फक्त तात्पुरत्या स्वरूपातच काम करणारी असतात, त्याच्या पलीकडे जाऊन काम करत नाहीयेत. आज आरोग्य सल्ले काय दिले जात आहेत? डॉक्टर दीक्षित काय काय सांगतायत तर एकदा खायला सुरुवात केली की 55 मिनिटांमध्ये संपवावे असे दिवसातून फक्त 2च वेळा पण पोटभर जेवा. आता हे चुकीचं सांगितलंय का? अजिबात चुकीचं सांगितलेलं नाही. सांगितलेलं एकदम बरोबर, त्यांच्या शास्त्रानुसार त्यांनी जे संशोधन केलं परफेक्ट सांगितलेलं आहे. आता ते आयुर्वेदात कसं बसवतोय मी हे आपण पुढे बघणार. पदार्थातील कॅलरीज मोजून जेवणाचा मेनू ठरवावा असं ते म्हणतात, कारण कॅलरी चार्ट त्यांच्याकडे सांगितलेला आहे. मी माझ्याकडचं सांगितलं
भाताचे गुणधर्म सांगितले, गव्हाचे गुणधर्म सांगितले. आम्हाला या गोष्टींचा विचार करून मला आयुर्वेदाचा आहार घ्यायला लागेल. कॅलरी मोजायच्या आयुर्वेदाला परमिशन नाही. मध्ये एखादा टोमॅटो सुद्धा चालेल असं ते सांगतात. ताकाचं पाणी किंवा साधं पाणी सुद्धा चालेल असं ते सांगतात. कधी भूक लागली तर, मध्ये भूक लागली तर हे पदार्थ खा असं सांगतात. पण आयुर्वेद असं सांगतो की जेव्हा भूक लागते तेव्हा जेवायचं आणि तहान लागते तेव्हा पाणी प्यायचं. आपण गल्लत करतो. भुकेच्या वेळेला जर पाणी पिलं तर काय होईल? पाण्याने पोट भरणार आहे आणि पाण्याने जर पोट भरलं तर जे सॉलिड पाहिजे ते मिळणार नाहीये तुम्हाला. आणि कॅलरीजचा विचार समजा केला तर माझ्या शरीराला दिवसभरात किती कॅलरीज आवश्यक आहेत? तर 2400-2500 कॅलरीज काही आवश्यक आहेत. मग समजा 2500 कॅलरीची एक कॅप्सूल मी दिवसात एकदा घेतली तर माझ्या दिवसाच्या कॅलरीज पूर्ण झाल्या. मग जेवलो नाही तरी चालेल? चालेल का? नाही चालणार. माझ्या शरीरात किती 18 मूलद्रव्य आहेत ना, मग 18 मूलद्रव्यांची माझ्या शरीराची रिक्वायरमेंट काय आहे तेवढं फक्त मोजून घेऊया. मग त्याच्यात ओमेगा 3 असेल, फॅटी ऍसिड्स असेल, याव त्याव सगळं विटामिन ए बी सी डी ई एफ जी झेड पर्यंत सगळे विटामिन्स मी जर खात बसलो आणि मी जेवलोच नाही तर मी जगेल? माझं आयुष्य वाढेल? नाही. याचा अर्थ ही जी काही आपण न्यूट्रिएंट्स म्हणून घेतोय, पोषक द्रव्य जी घेतोय, ही फक्त तात्पुरत्या स्वरूपातच असतात, कायमस्वरूपी नाही. कायमस्वरूपी झरे आहेत जे आतून निर्माण होणार आहेत, जे मगाशी मी सांगितलं. त्यांनी काम केलं पाहिजे. जन्मापासून सगळ्यांमध्ये ते काम करताय. काही जणांमधली ती कामं बंद पडलेली आहेत, ती कामं फक्त ऍक्टिव्हेट करून द्यायची. त्यामुळे ग्रीन टी, लेमन टी हे चालेल असं सांगतात. डॉक्टर दीक्षित आणखीन असं सांगतात की 45 मिनिटं सलग व्यायाम करावा. हे आयुर्वेदानुसार चुकीचं आहे. सगळ्यांना एकाच पद्धतीने मोजलं की आयुर्वेद सांगतो ते चुकीचं आहे. आता माझी प्रकृती अशी आहे, मला 4 पावलं चाललं तरी मला दम लागतोय, तर मी 45 मिनिटं चालायचं. आज अशा कितीतरी बायका आहेत ज्या अशा आडदंड आहेत आणि त्यांना सांगितलेलं चाला चाला म्हणून. डॉक्टर म्हणाला चालताना माझं चालणं असं होतंय की वर एवढं वाढलेलं आहे, त्यांच्या गुडघ्यावर एवढा दाब येतोय, म्हणजे गुडघे आता वाकडे व्हायला लागले. हा परिणाम कशाचा आहे? चालणं या व्यायामाचा आहे. म्हणजे गुन्हा याने केलेला आहे आणि शिक्षा गुडघ्याला दिलेली आहे, असं झालं ना ते. म्हणून चालणं हा व्यायाम आयुर्वेदानुसार सांगितलेलाच नाहीये. चंक्रमण असा शब्द आयुर्वेदात एका ठिकाणी वापरलेला आहे, तो सुद्धा डायबिटीस मध्ये सांगितलाय. आणि काही कोस अंतर चालावे, नुसतं चालावं नाही, धावावं. आणि कोणा पाठून? गायींच्या पाठून. डायबिटीस मधला उपाय सांगतो तुम्हाला. ज्यांचा डायबिटीस कंट्रोल मध्ये येत नाही त्यांनी काय करावं? जंगलात जावं आणि जंगलात ज्या गायी सोडलेल्या आहेत या गायींच्या पाठून जावं आणि गायींचं जे शेण पडेल ते शेण आणावं, शेण साफ करावं आणि या शेणामध्ये असलेले धान्याचे कण गोळा करावेत आणि तेवढेच खाऊन राहावं. हे फक्त गायीसाठी सांगितलंय, म्हशीसाठी नाही सांगितलं. याचा अर्थ असा आहे की त्या शास्त्रज्ञांनी म्हशीच्या शेणात मिळणाऱ्या अन्नधान्याच्या कणांचं अनालिसिस करून झालेलं होतं आणि मग शेवट सांगितलं की नाही, गायीच्या शेणातनं पडणाऱ्या शेणातल्या धान्याच्या कणाचे गुणधर्म काय असणार आहेत, त्याच्यावर त्या गायीच्या पित्ताचं, गायीच्या पचन प्रक्रियेचं सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते समजा जोंधळे गहू बाहेर पडले असतील तर तेवढेच खाऊन राहिले असतील. मी फक्त तुम्हाला विचार सांगतोय आयुर्वेदाचा काय केला आहे तो. गोमूत्र, आज भरपूर प्रमाणामध्ये गोमूत्राचा प्रचार केला जातो. ती गाय गावठीच पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं. आता गोमूत्राचं जे अनालिसिस केलेलं आहे हे इतकं सुंदर केलेलं आहे. आता हे अनालिसिस ॲलोपॅथीच्या पद्धतीने केलंय, मॉडर्न मेडिसिनच्या पद्धतीने केलंय. मग त्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये काय. जेव्हा संशोधन झालं तेव्हा काय या पद्धतीत त्याच्यात सोनं आहे असं नाही सांगितलेलं, पण आज त्याच्यामध्ये हायड्रॉक्सी ऑरम मिळतं. म्हणजे सोन्याचा अंश, त्याचं ऑक्साईड, ऑरम ऑक्साईड त्याच्यामध्ये मिळतं. आमच्या शास्त्रज्ञांनी कसं शोधून काढलं की त्याच्यामध्ये सोनं आहे? म्हशीच्या दुधात, म्हशीच्या शेणात नाहीये, म्हशीच्या मूत्रामध्ये नाहीये, फक्त गायीच्या गोमूत्रामध्ये. हा शास्त्राचा दोष आहे. यंत्राद्वारे तपासणी करून औषधे बदलावीत असं दीक्षित सांगतात. वजन कमी करायला पाहिजे सांगतात. रुजुताई, दिवेकरताई काय सांगतात तर मनाला प्रसन्न ठेवून सगळं खावं, सगळं पचतं. फ्रेश माइंड, फ्रेश फूड तुम्ही खा, एन्जॉय इट, काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं खाण्यासाठीच आहे. मग ती पोळी भाजी पण सांगते, फ्रँकी पण सांगते, सगळं खा, फक्त मधल्या खाण्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा असं ती सांगते. पण ते मोजताना सुद्धा ती कॅलरी चार्ट सांगतेच आहे, ती कॅलरी सोडत नाहीये. देवीकर बाई देखील कॅलरी चार्ट जे मगाशी मी सांगितल्या मेथडनेच तयार केलेले ते पदार्थ ती तेवढेच नंतर रिस्ट्रिक्ट करायला सांगते.
परंतु या दोघांमधल्या जेवणातले जे पदार्थ आहेत, आपल्याला असं वाटतं की सगळंच काहीतरी एकदम घेऊया आणि एकदम काहीतरी खाऊया. तुम्हाला आईस्क्रीम पाहिजे ना, जेवणाच्याच वेळेला घ्या. मग भजी पाहिजे जेवणाच्याच वेळेला, चॉकलेट पाहिजे जेवणाच्याच वेळेला, आणखीन काही बिस्किट आणलेली नानकटाई आहे ती पण जेवणाच्याच वेळेला, फळं आणलेली आहेत ती पण जेवणाच्याच वेळेला, असं सगळं एकत्र आंबोण करून खायचं असं होईल. त्यामुळे जेवताना जेवणातले ज्या 6 चवींचे वेगवेगळे प्रकार असतात, भोज्य, चोष्य, लेय, पेय, गीतेमधलं वचन सांगितलं. 4 प्रकारचा आहार आपण खातो, भोज्य, चोष्य, लेह आणि पेय, असे 4 प्रकारचे आहार आपण खातो आणि हे पचायला हलके असतात. हे सगळे खावे. हाय प्रोटीन पण नको आणि लो प्रोटीन पण नको. पुन्हा प्रोटीन ही संकल्पना आयुर्वेदात सांगितली का? नाही सांगितलेली. त्यामुळे प्रोटीनचा विचार आपण करणार नाही. पण प्रोटीन ज्यांच्यात पण येतं त्यांना आयुर्वेदात कुठे स्थान आहे तेही आपण पुढे बघणार आहोत. सगळी कडधान्य रिच इन प्रोटीन आहे, सगळा मांस हे सगळं रिच इन प्रोटीन आहे. म्हणजे मांस खाणार नाहीये त्यांच्यासाठी काय? त्यांना प्रोटीनची गरज नाहीये का? हत्ती आहे, हत्ती हा शुद्ध शाकाहारी प्राणी आहे, पण त्याचं वजन बघितलं तर सगळ्यात तो वजनदार आहे. त्याला प्रोटीनची गरज कोण भागवतं? म्हणजे शाकाहारी पदार्थांमध्ये देखील काही पदार्थ असे असणार आहेत की त्या शरीराला ते आवश्यक आहेत, ते त्यांनी खावे. हत्ती खातोय म्हणून मी रोज पाला खायला लागलो तर नाही चालेल. मध्ये एखादा नाश्ता चालेल असं त्या सांगतात. नियमितपणे व्यायाम आणि त्याच्यात त्यांनी योगासनांची जोड दिली. चालण्याचा व्यायाम चुकीचा आहे असं दिवेकरताई सांगतात, परंतु त्या ऐवजी तुम्ही काय करा, योगासनं करा आणि प्राणायाम, शुद्धिक्रिया या सुद्धा सगळ्या क्रिया करा असं त्या सांगतात. आणि मी जे पुढे सांगणार आहे ते योगासनं पण करा, शुद्धिक्रिया पण करा. आणखीन त्याच्या 2 व्यायामांची ऍड आपण भर घालूया जे आणखीन सोपं होईल. योगासनं कोणी करावी? ज्यांना रोग नाहीत त्यांनी करावी. आज आपण योगासनं झालेले रोग कमी करण्यासाठी वापरतोय, हे इथे चुकतंय. योगाचा वापर रोग होऊ नये यासाठी सांगितलेला आहे. आपण तो बदलला आणि आपण तो आज रोग होऊ नये याऐवजी झालेला पोट कमी होण्यासाठी, वाढलेली साखर कमी होण्यासाठी, मग थायरॉइडसाठी मग काय तुमचं सर्वांगासन उपयोगी पडेल का, अशा पद्धतीने शोधत जातोय. तहान लागल्यावर विहीर खणतोय आपण, इथे चुकतंय. पतंजली मुनींनी असा योग सांगितलेला नाहीये. डायबिटीससाठी आसनं, हृदयरोगासाठी आसनं, पाठीच्या कण्यासाठी आसनं, हे रामदेव बाबांनी सांगितलं. कशासाठी? आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी. जर रोगांचं प्रमाण वाढतंय तर ते कमी होण्यासाठी. जर पालकांनी केलं तर मुलं करणार आहेत, म्हणून पालकांनी करायला सुरुवात करा, तर तुमची मुलं निरोगी राहतील. आज परिस्थिती अशी आहे, ज्यांची लग्न झालेली नाहीयेत आणि जी अगदी लग्नाच्या उंबरठ्यावर आहेत त्यांनी माझं वाक्य लक्षात ठेवावं की आज माझ्याकडे 1.5 वर्षाची मुलगी डायबिटीससाठी औषध घेतली. इन्सुलिन घ्यावं लागतंय. त्याला ज्युवेनाइल डायबिटीस म्हणतात, जन्मापासून आलेला डायबिटीस. या मुलीचा दोष काय आहे? डायबिटीसचं आयुष्यभर तिला पथ्य करावं लागणार आहे. ह्या सगळ्या माहोलामध्ये गोड खायचं नाहीये, बाकी आणखीन काही तेल तूप काही खाता येणार, हे सगळं तिला का भोगावं लागतंय? याला म्हणतात पूर्वजन्माचे दोष, जो आयुर्वेदात आत्मा प्रकरण सांगितलेला आहे. ते आपण पुढे बघणार. 11 वर्षाचा मुलगा आहे, डायलिसिस करायला लागतंय. 13 वर्षाचा मुलगा आहे, थायरॉइडचा प्रॉब्लेम 5 वर्षापासून सुरू आहे. ह्याच्या मुलांचा दोष काय आहे? त्याच्यात मुलांचा दोष नाहीये, सगळा दोष पालकांचा आहे. पालकांनी त्यांना ज्या पद्धतीने घडवायला पाहिजे होतं त्या पद्धतीने घडवलं नाही, म्हणून त्यांचं शरीर उत्तम झालं नाही आणि म्हणून शरीरामध्ये डिफॉर्मिटीज तयार झाल्या आणि म्हणून त्यांना रोग झाले. आणखीन एक उदाहरण देतो. आपल्या जगामध्ये मी 2 धर्म वेगळे सांगतो. एक हिंदू मुसलमान हा एक धर्म केला, हिंदू मुसलमान हा एक केला आणि बाकी सगळे धर्म एका बाजूला केले. आता मी एक का केला? त्यांच्यामधल्या काही गोष्टी कॉमन आहेत. ज्याच्यामध्ये काजळ घालणं ही प्रक्रिया आहे, डोळ्यामध्ये काजळ घालण्याची प्रक्रिया हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मात सांगितलेली आहे आणि बाकी कुठच्याही धर्मात सांगितलेली नाही. ना ख्रिश्चनांकडे, ना चायनीज लोकांमध्ये, ना जापनीज लोकांमध्ये काजळ नाही घातलं जात. त्याचा परिणाम काय? ज्यांच्या डोळ्यात काजळ आहे त्यांना चष्मा नाही असं लक्षात येत आहे. मी माझा सर्वे केला, हा सर्वे मी सांगतो तुम्हाला, जो 18-22 वर्ष झाली. मुसलमानांना चष्मा नाही असं माझं ऑब्झर्वेशन आहे मोस्ट ऑफ द टाइम्स. म्हणजे मी अगदी पर्सेंट सांगायचं झालं ना तर 70 ते 80% मुसलमानांना चष्मा नाही, जे मुसलमान काजळ घालतात. आता मी मुसलमानांना का प्रायोरिटीने धरलं? कारण ते नियम पाळतात धर्माचा. जे सगळं सोडलं ना ते आम्ही हिंदूंनी सगळं सोडलं. आमच्याकडे देवाला सुद्धा काजळ सांगितलेलं आहे. कज्जलम प्रतिक्रियताम, ती पळी अशी निरांजनावर गरम करायची आणि जे काळ झालंय ते देवाला लावायचं. कशासाठी? नुसतं दृष्ट लागू नये म्हणून. आज पोरांना आणलं जातं डॉक्टरांकडे. कसं असतं काजळ लावलेलं? इथे असतं भलं मोठं
इथे असतं, इथे असतं, इथे असतं, इथे असतं, आणि उरलेलं सगळं त्याच्या पायाला बसलेलं असतं, त्याच्याच पायाला, बाळाच्या. आणि डॉक्टरांच्या पांढऱ्या शुभ्र चादरीवर या संकासुराला आणून ठेवल्यानंतर डॉक्टर सांगतात आपलं काही करायचं नाही. त्यांची पांढरी चादर त्याला काढायला लागतं. त्यामुळे डॉक्टर सांगतात काजळ घालायचं नाही, कारण या डॉक्टरांच्या सिलेबस मध्ये काजळच नाहीये. असेल तो संस्कृतीचा भाग आहे, इथे भारतीयत्वाचा भाग आहे. आणि जे डॉक्टर सांगतात डोळ्यात काजळ घालू नका, नाकात तेल घालू नका, कानात तेल घालू नका, अंगाला तेल लावून काही उपयोग होत नाही, डोक्यावर तेल कशाला घालता, हे सगळे लहानाचे मोठे नाका कानात डोळ्यात तेल घालूनच झालेले आहे. ही आमची संस्कृती आहे. विषय असा सांगत होतो की हिंदू आणि मुसलमानांमध्ये काजळ घालण्याची परंपरा आहे, परंतु इतर धर्मामध्ये नाही. त्यामुळे त्यांच्या मुलांची कार्टून्स देखील तुम्ही बघा, सगळे चष्मे लावलेले मुलं जी आहेत, त्यांच्या कार्टून्स मधली मुलं जी आहेत ती सुद्धा चष्मा लावलेली, चौकोनी थोबाडाची, षटकोनी आकाराची जी काही कार्टून्स दाखवतात, बुद्धी भ्रष्ट करून टाकतात सगळी ती. त्यांच्या डोळ्यावरचा चष्मा बघा, का त्यांच्या डोळ्यावर चष्मा का लावला त्याने? आमच्याकडे एवढ्या सिरियस झाल्या, छोट्या भीमला चष्मा दाखवला नाहीये, संस्कृतीमध्ये नाहीये. हा फरक आहे भारतीयत्व आणि अभारतीयत्व. आणि म्हणून आमच्या संस्कृतीनुसार आम्ही आमच्या आरोग्याचा विचार केला तर काही गोष्टी बदलत जातात. डॉक्टर तिवारी म्हणून आणखी एक प्रकरण आहे डायबिटीस मध्ये. ते तिवारी, माझं आडनाव जरा चुकते म्हणून ते क्वेश्चन काम ठेवलं की चौधरी असं काहीतरी काय, जे स्मूदी वापरायला सांगतात. स्मूदी प्या नियमितपणे. स्मूदी म्हणजे ते काय सांगतात, एक कुठची तरी बाजारातली पालेभाजी आणा, ती कापा, मिक्सर मध्ये टाका, एक फळ कुठचंही घ्या, ते कापा, ते मिक्सर मध्ये टाका, त्याच्यातच वाटीभर दही त्याच्यातच घाला, त्याच्यात सुंठीची पावडर किंवा आलं काहीतरी घाला, मिरी घाला, त्याच्यातच तेल घाला आणि मिक्सरला लावा आणि ग्लासात होता आणि प्या. याला म्हणतात ते स्मूदी. आणि ही कशासाठी? डायबिटीस कंट्रोल होण्यासाठी ते सांगतात. भूक लागू नये यासाठी सगळी आतली जी काही भूक निर्माण करणारी केंद्र असतात ती सगळी आतनं प्लॅस्टर ऑफ पॅरिस लावून टाकलं जाते. स्मूदी हे प्रकरण असं आहे, चिपटवून टाकलं जातं, भूकच लागत नाही. एवढं सकाळी जर ग्लासभर घेतलं तर आतनं लागलं ना सगळं सिमेंट, पुढे 2 नंबरचा प्रवास आहे. त्यामुळे हे जे सांगतात तेही चुकीचं आहे. आयुर्वेदात याला विरुद्धान्न असं म्हटलेलं आहे. 2 चुकीच्या गोष्टी एकत्र केल्या की गडबड होते. फळं खा, आयुर्वेद सांगतो डायबिटीस मध्ये फळं खाऊ नये, वजन कमी करायचंय ना. फळांमध्ये 80% पाणीच आहे, बाकी सगळी कार्बोहायड्रेट्स आहेत. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर फळांचं अनालिसिस आयुर्वेदानुसार करायचं तर फळं सगळी पचायला जड आहेत. सगळी फळं पृथ्वी आणि जलमाभूतात्मक आहेत. अग्नितत्व त्यातलं कमी असतं आणि फळं खायचीच तर पिकलेली फळं खायची. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. आज सगळे डॉक्टर सांगतात नारळाचं पाणी प्या. काही चूक सांगतायत का? नारळाचं पाणी चांगलं आहे. तुम्ही पाणी कुठचं पिता? नारळाचं पिता की शहाळ्याचं पिता? पिलं जातं शहाळ्याचं, सांगितलेलं आहे नारळाचं. आता शहाळ आणि नारळ याच्यात फरक आहे. शहाळ कच्चं आहे, नारळ पिकलेला आहे. देवात नाळ ठेवून या तर काय शहाळ ठेवतो, आडसळ ठेवतो देवाच्या समोर? नारळच ठेवला जातो. म्हणजे जो नारळ आहे तो पिकलेलं फळ आहे. पिकलेलं फळ आपण खावं, त्याचं पाणी प्यावं. त्याचं पाणी किती असणार आहे? एवढंच असणार आहे, तेवढंच पाणी आवश्यक आहे. आता नारळाचं लिटरभर पाणी त्या शहाळ्याचं जर तुम्ही प्याला तर मुतायला जास्ती होणार नाही का? होणार आहे. ते डायजेस्ट करण्यासाठी, ते पचवण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी किडनीला तेवढं जास्ती ताण येणार आहे. बरं, आपल्याकडे सांगितलंय सगळी फळं कच्च्या स्वरूपामध्ये आम निर्माण करतात, अजीर्ण निर्माण करतात. सगळी फळं, करवंद, कैरी, जांभूळ, केळी, कुठची फळ घ्या ना तुम्ही, जे जे फळ तुम्ही घेताय हे फळ कच्च्या अवस्थेत आपण कच्चं खाऊ शकतच नाही. प्रोसेस करून खाऊ, संस्कार करून खाऊ, केळीची भाजी करून खाऊ, कुऱ्याची भाजी करून खाऊ. कच्चा कुरा खा. फणस खायचा झाला तर तो पिकलेला खाऊ ना. कुठचंही फळ कच्चं खाल्लं की त्रास होतो. मग शहाळ कच्चं का खायचं? खायचं नाही. आयुर्वेद याचा निषेध करतो. त्यामुळे शहाळ खायचं असेल गंमत म्हणून खा, काहीच हरकत नाहीये. माझा आरोप कुठे होतोय, माझा आक्षेप कुठे आहे? औषध म्हणून जर तुम्ही घेत असाल निश्चितपणे चूक आहे. तुम्ही गंमत म्हणून शहाळ घेतलं, एक दिवस काढलं झाडाचं शहाळ. ताजं शहाळ म्हणजे काय माहितीये? ताजं झाडावरनं काढल्यानंतर जमिनीला लागायच्या अगोदर संपलं पाहिजे.
हे ताजं. आज मार्केटमध्ये जी शहाळी येतात, कुडाळ मार्केटमध्ये नाही, मुंबई सारख्या शहरामध्ये 15 दिवसांपेक्षा ही शहाळी ताजी असतच नाही, एवढी शिळी असतात. केरळमधनं येतात सगळी ती, ट्रकच्या ट्रक येतात आणि तिथे येऊन आहेत सगळी साठवलेली. त्यामुळे ही सगळी शहाळी दोष निर्माण करणारी आहेत, किडनी आजार वाढवणारी आहेत, दुसरं काही नाही. आयुर्वेद अशा फळांचा निषेध करतो. त्यामुळे फळं खायची, कुठची फळं खायची? आपल्या घरात मिळणारीच फळं खायची, बाहेरची विकतची फळं खाऊ नका, पालेभाज्या खाऊ नका. आपण ते पुढे बघणार आहोत. सगळे डॉक्टर असं सांगतात की भरपूर पाणी प्या. आपण मागच्या वेळेला बघितलं, भरपूर पाणी पिणं चुकीचं आहे. चहा कॉफी पिऊ नका. त्याच्याऐवजी आज जे तुम्हाला ड्रिंक दिलं गेलं, जो कषाय दिला गेला, त्याच्यामध्ये धने होते, गवती पात होती आणि सुंठ आणि दूध होतं, साखर होती. साखरेच्या ऐवजी गुळ घातला तरी चालू शकतो, फक्त तो सेंद्रिय गुळ पाहिजे. आज माझ्याकडे सेंद्रिय गुळ नव्हता म्हणून मी साखरच घातली. साखरेच्या ऐवजी खडी साखर घातली, आणखीन चांगली. अशा पद्धतीत तुम्ही कषाय करून घेतला तरीही चालू शकेल. नुसता चहा चालत नाही, त्याच्यात बुचकळायला काहीतरी लागतं असं आपण म्हटलं. ही सवय पण आपण इंग्रजांकडनंच घेतली. हे पण चुकीचं आहे. सगळे मैद्याचे प्रकार आहेत. भरपूर पालेभाज्या नकोच आहेत. रोज एखादं फळ नकोच आहे. मोड आणून कडधान्य नको असं आपण मागच्या वेळेला ठरवलं. सॅलेडचा मारा आपण पोटावर करतो तो नको असंही ठरवलं. जेवणानंतर स्वीट डिश खायची ही पण चुकीची पद्धत, हे आपण मागच्या वेळेला बघितलं. जेवताना पहिला घास गोडाचा पाहिजे असं आपण म्हटलं. ज्यूस हे प्रकरण फार गडबड करणारं आहे, त्यामुळे ज्यूस पिऊ नका. ओरिजिनल फळं खायचीच असतील तर ज्यूसच्या बंधात अजिबात पडू नका. स्ट्रॉ तर अजिबात वापरू नका. समजा आपण ज्यूस घेतला, ज्यूस घेत असताना आपल्या तोंडामध्ये काही लाळ पाझरली जाते. समजा मोसंबी ज्यूस घेतला, कलिंगड ज्यूस घेतला किंवा कारल्याचा रस घेतला, जे आपण ज्यूस घेतोय तोंडामध्ये सिक्रिशन्स वाढत जातात. सरबत घेतलं, स्टिक या स्वरूपात समजा तुम्ही घेतलं तर लाळ आणखीन पाझरत जाते. जे काही आत जातंय ते काय जातंय हे जीव या अवयवाला समजलं पाहिजे. तशा संवेदना आधी समजतात आणि तुमच्या स्वागताची तयारी आतमध्ये तयार केली जाते की एवढ्या प्रमाणात तो ज्यूस येणार आहे, बी प्रिपेअर. एवढं तुला पचवायचंय, पुढे एवढं इन्शुलिन तू जरा जास्ती दे, लिव्हर तू जरा जास्ती दे, किडनी तुला हे बाहेर काढायचंय, तयार राहा. आणि ही सगळी अंतर्गत रचना आपल्या नकळत सगळं तयार असतं आणि मग ते पदार्थ पचवले जातात. त्यामुळे जिभेला फसवून स्ट्रॉने डायरेक्ट ग्लासाचा तळ ते तुमचा घसा, ही अशी जी एक लिंक तयार होते, त्याच्यात तुम्ही सगळं फसवताय, कोणालाच कळत नाहीये. आणि असं त्या फ्रुटीमध्ये आहे. तुम्ही फ्रुटीचा डबा उघडून बघा. जे कागदामध्ये, ज्याला टेट्रा पॅक मध्ये सील केलेल्या ज्या ड्रिंक्स आहेत त्यांचे पॅक उघडा आणि उघड्या डोळ्यांनी बघा आतमध्ये काय साई धरलेली असते. त्याचाही व्हिडिओ आलेला आहे. ह्या व्हॉट्सअपचा आपण या ज्ञानासाठी वापर करून घेऊया की काय चाललंय ते उघड्या डोळ्याने बघूया तरी. जंतू डोळ्याला दिसतात. ती कॅडबरी नाहीये, ती कीड भरी आहे. दिसतात जंतू त्याच्यामध्ये. उघडून बघा जरा, फक्त मोडून बघा. आपण पुढे जाऊया. त्यामुळे ज्यूस ही भानगड आपल्याकडे चालत नाही. भाताऐवजी गहू का नको तेही सांगितलं. तेल तूप नारळ शेंगदाणे बंद करण्याची आवश्यकता नाही, हे पण आपण बघितलं. रात्री भरपेट जेवण हे चुकीचं आहे, हे पण आपण का ते शोधलं. त्याची कारण आपण बघूया पुढे. हायब्रिड गाईचं दूध आपण प्यायचं नाही असे ठरवलंय. रिफाईंड तेल कुठची वापरायची नाहीत. डबल फिल्टर ऑइल आपण वापरायचं नाही. आपण तुमच्या घाण्यावरचं तेल अनरिफाईंड जसं त्या तसं वापरायचं, जे पचायला हलकं असतं. वनस्पती तूप म्हणजे डालडा या स्वरूपामधलं काहीही घ्यायचं नाही. हे सगळं चुकीचं आहे. मॉर्निंग वॉक पासून तर अंग प्रदर्शनापर्यंत हे सगळं सगळं चुकीचं. आणि का चुकीचं तेही आपण बघितलेलं आहे. हे आपल्या पहिल्या भागामध्ये आहे. पहिला भाग ज्यांना चुकलाय त्यांनी युट्यूब मध्ये पहिला भाग नंतर बघा, तो लोड केला जाईल. आणि त्याचा परिणाम काय झालाय? आयुष्यभर औषधं घेत राहायचं आणि सगळ्या तपासण्या करत बसायचं आणि रोग झाला म्हणून असं आपल्या नशिबाला दोष देत बसायचं. असं नकोय. आहार चौरस आहारापेक्षा षडरस आहार चांगला आहे. प्रोटीन्स विटामिन्स घेण्यापेक्षा चवीनुसार आहार घ्यायचा, तो सगळा चांगला आहे. आयुर्वेदात कॅलरीज, कॅल्शियम, प्रोटीन, हिमोग्लोबिन वाढणारे कंटेंट्स असं काही नाही. त्यामुळे बीट खाऊन हिमोग्लोबिन किती वाढेल आयुर्वेदानुसार सांगता येणार नाही. प्रत्येकाचं प्रमाण वेगळं आहे. पालक खाऊन हिमोग्लोबिन वाढतं हे अर्ध सत्य आहे. पालक खाऊन तो पचला तरच हिमोग्लोबिन वाढतं हे आयुर्वेदातलं पूर्ण सत्य आहे. आयुर्वेदामध्ये पदार्थांच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. हे लिहून ठेवलेलं आहे. इदम आगम सिद्धत्वा
सगळं आम्ही प्रयोग केलेले आहेत आणि शिक्कामोर्तब करून लिहितोय की गाईचं दूध या गुणाचं आहे, म्हशीचं दूध या गुणाचं आहे, किंवा आणखी हे पदार्थ असे आहे. त्यामुळे तुम्ही परत शोधत राहू नका, सांगितलंय वापरत जा. जे आपल्या आजी आजोबांना सगळ्यांना माहिती आहे, हे शाळेमध्ये सिलेबस मध्ये नाहीये, पण आमच्याकडे ट्रॅडिशनली आलेलं आहे. पण हे सगळं आपण बघितलं तरी सत्य त्यावरी नसे भरवसा, मिथ्य ते मनी रुजते. जे चुकीचं आहे तेच आमच्या मनात असं इतकं घर करून बसलंय. म्हणून काय करावं लागतंय? दूध विके तो फिरतो दारी, मदिरा बसुनी कपते. हे आपण वाक्य बघितलं. प्रचार कोणाचा करायला लागतोय? दुधाचा प्रचार करायला लागतोय, चांगल्याचा प्रचार करायला लागतोय. दारूचा प्रचार कुठेही तुमच्या असं आड वळणात कुठेही जर दुकान असलं ना, तिथनं रांगा रस्त्यावर आलेले असतात, शोधावं लागत नाही ते दुकान. हा मगाचा श्लोक जो सांगितला तो तयांसी नवान्न पानम गुण विकृत, नवीन अन्न हे देखील प्रमेयाचं कारण आहे. गुण विकृतमच्या प्रमेय हेतू कफकृच्य सर्व, कफ वाढवणारे सगळे घटक हे डायबिटीसचं कारण आहे असं सांगितलं. त्याचं व्यायामाचं महत्व मी सांगितलं. प्रमेय म्हणजे डायबिटीसचा एक प्रकार, डायबिटीस हा ज्यातला एक प्रकार. प्रमेयाचे एकूण 20 प्रकार आहेत. त्याच्यातल्या वाताच्या 4 प्रकारांपैकी एक म्हणजे मधुमेह. बाकीचे 19 प्रकार आज हिडन अनुल्लेखित आहेत, अभ्यास करायचा आहे. चालणे हा व्यायाम नाहीच. त्याच्याऐवजी आपण असं ठरवलं की लोटांगण घालणं हा उत्तम व्यायाम आहे, लोळणं हा उत्तम व्यायाम आहे, प्रदक्षिणा घालणं हा उत्तम व्यायाम आहे. त्याचं आपण प्रॅक्टिकल पण बघितलं. लोळायचं नुसतं, असे हात वर घ्यायचे आणि असं गडाबडा लोळायचं, इकडनं तिकडे इकडनं इकडे. लहान मुलं राग आल्यानंतर जशी लोळतात तशी, आणि बायकोला राग आल्यानंतर ती जशी अशी 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 गोल 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 फिरत राहते, ती प्रदक्षिणा. सूर्यनमस्कार घाला, पण सूर्यनमस्कार त्यांनीच घालावेत ज्यांचं शरीर सडसडीत बांध्याचं आहे. शब्द लक्षात आला? सडसडीत बांध्याचं, याचा अर्थ हे जर पुढे आलेलं असेल आणि जर तुम्ही सूर्यनमस्काराला सुरुवात केली तर हे उचलण्यासाठी शरीराला जास्ती कष्ट लागतील, जे खांद्याला पेलावे लागतील, आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी खांदे दुखतात म्हणून कंप्लेंट करायला डॉक्टरकडे परत येतात. सूर्यनमस्कार काय जमत नाही. सगळ्यात चांगला व्यायाम कुठचा? पोहण्याचा, कॅलरीज बंद करण्यासाठी. संपूर्ण अंगाला एकदम व्यायाम. परंतु मग ते पाणी क्लोरीनचं असतं, मग ते लोक थुंकतात त्याच्यातच, मग ते पोहणं नको वाटतं. आता काय करूया? मग सायकल चालवा. सायकल चालवा, मस्त सायकलचा व्यायाम. हा मस्त व्यायाम सांगितला. सायकल, नवीन सायकल आणली जाते, मग ते शूज नवीन घट्टा बिट्टा असं सायकलला लावून सकाळच्या वेळेला वाजवून जोरात सगळ्यांना उठवायचं. हा सायकलने चाललो मी फिरायला. हवा किती दिवस टिकते? 8 दिवस टिकते. नंतर थंडी खूप पडली, पाऊस खूप झाला, नाही मग सायकल मधली हवाच गेली, चेनच तुटली, निमित्त शोधतो आपण आणि सायकल अडगळी तिकडे कोपऱ्यात. डॉक्टर त्यापेक्षा आणखी सोपा व्यायाम काहीतरी सांगा. मग आम्ही सांगतो धावा, जोरात धावायचं. इतकं धावा. आयुर्वेद असं सांगतो की व्यायाम करायचा झाला तर अर्धशक्ती करावा. मिशीवर घाम आला पाहिजे, काखेत घाम आला पाहिजे, मानेवर घाम आला पाहिजे आणि डोक्यावर घाम आला पाहिजे की तुमची शक्ती संपली, अर्धी संपली, आता थांबा, असं आयुर्वेद सांगतो. शब्द लक्षात ठेवायचा. अर्धशक्ती व्यायाम सांगितला. मला घाम आला की थांबायचं. किती किलोमीटर मोजायचं नाही, किती दोरीच्या उड्या मोजायचं नाही. तुम्हाला घाम आला, थांबा. आपल्या मर्यादा आपण ओळखायच्या, कुठच्याही यंत्रांवर अवलंबून राहायचं नाही. ते धावण्याचं रूपांतर इतकं नंतर सावकाश सावकाश, रमत गमत रमत गमत. आणि काय ग हल्ली कुठे सेल लागला नवीन, तुझं मॅचिंग मस्तच दिसतंय, इथपर्यंत हे चालणं येऊन रेंगाळ. म्हणजे ते चालणं आणि तो व्यायाम विसरला जातो. त्यानंतर मग परत येतात डॉक्टरांकडे आणि सांगतात यापेक्षा सोपा व्यायाम काही आहे का? मग आम्ही सांगतो जिम जॉईन करा. थंडी, वारा, पाऊस, कुत्रे यांची भीती नाही, जावा आतमध्ये आणि व्यायाम करा. अशी वजन उचलायची, खाली ठेवायची. पण एखादं वजन एका बाजूला जास्ती उचललं गेलं आणि एखादा स्नायू जर टिअर झाला की आयुष्य संपलं असं समजा. कारण हे स्नायू कधीही जुळले जात नाहीत. येतात माझ्याकडे रोज एक पेशंट आहे, जिम मध्ये जाऊन ते काहीतरी उपद्व्याप केला आणि आता हे इथलं लिगामेंट तुटला, पाठीला कॅच आला, इथलं लिगामेंट तुटलं, असे प्रॉब्लेम सुरू आहेत. शक्तीच्या बाहेर जाऊ नका. फी परवडत नाही, मग डॉक्टर जिम नको आम्हाला, त्यापेक्षा सोपं व्यायाम सांगतो. मग आम्ही सांगतो 5:30 वाजता आस्था चॅनेल सुरू करा. स्वामी रामदेव बाबा आसनं करून दाखवतात. बसून करायचं स्वतःच्याच घरात फुकट, समोर टीव्ही फक्त सुरू करायचा. फासफूस केलं की काहीतरी मिळतं. म्हणजे काहीतरी असे व्यायाम प्रकार दाखवतात, त्यातलं जर जमलं तर करा. ते सांगतो डॉक्टर तुम्ही सांगता सगळं बरोबर, केलं 8-10 दिवस, बसायची सवयच नाही हल्ली, कंबर जरा दुखायला लागली. यापेक्षा सोपा व्यायाम काही असेल तर सांगा.
म्हणजे व्यायामाची अवनती आपण किती करत आलो, बसून सुद्धा जमत नाहीये. आता झोपून काहीतरी सांगा, म्हणून मी तो शोधून काढला व्यायाम प्रकार की लोटांगण घाला, तो सर्वोत्तम व्यायाम. नुसतं डोळायचं, गादीवर नाही. सोयीस्कर होतं काढू नका. मी सांगितलं जमिनीवर, फरशीवर, नाहीतर तापलेल्या टेरेसवर. ज्यांच्याकडे बाल्कनी आहे, ज्यांच्याकडे गच्ची आहे, सूर्यप्रकाश पडतोय, सिमेंट आहे, तापलेला आहे, संध्याकाळी 5-6 वाजता जाऊन बघा, असं मस्त धगधगीत असते ही फरशी. आणि ज्यांना चरबी हटवायची असेल, ज्यांची चराब जास्ती झाली, त्यांनी जावावर आणि अशी लोळा आणि बघा कशा घामाच्या धारा येतात त्या. संपूर्ण शरीर तापलेल्या फरशीवर असं जेव्हा तुम्ही वळवता, तेव्हा ही सगळी चरबी निघून जाणार आहे. करतो लोक, जातो लोक, ते मारवाडी भाषा आहे. आता तुमच्या जागी मी लोटांगण घालून जर तुमची चरबी कमी होत, मी लोळतो बाई तुझ्यासाठी, पण असं होत नाहीये व्यवहारामध्ये. जे नो काम ते नो काय, तुझं तुलाच करायला पाहिजे. वाढवलंयस तू. डॉक्टर किती दिवसात माझं 28 तारखेला लग्न आहे, ती आलेली असते 18 तारखेला, मला बारीक व्हायचंय. बाई साहेब, हे वाढवायला किती दिवस लागले? जेवढे दिवस लागले, जेवढे वर्ष लागले, तेवढे महिने तरी औषध करा. 8 वर्षाची ही बेगमी आहे तुमची, 8 महिने तरी औषध घ्या, मग समजेल पोट कसं कमी होतंय ते. परंतु तुम्हाला लोटांगणांचा परिणाम 1 महिन्यात दिसायला सुरुवात होते. 2 ते 3 इंच पोट आत जातं, फक्त लोटांगण घालून. डोळा फक्त संपूर्ण शरीराला एकाच वेळेला दिलेला हा व्यायाम आहे. फक्त एका अवयवावर आलेला लोड नाही. चालण्यापेक्षा काय चांगलं आहे तेही आपण बघितलं. योग आहे, प्राणायाम आहे, शुद्धिक्रिया आहे, घरगुती व्यायाम आहे. पूर्वीचे जे व्यायाम प्रकार होते त्याच्यासाठी व्यायाम नव्हता, ही घरगुती काम हाच व्यायाम होता. पाणी असं हाडाचं पाणी ओढून काढायचं, असं मणक्यांचे आजार कशाला होते, असं जर वाकलं तर तो वाकतच नाही. कोण वाकणं हा प्रकारच बंद झाला. आता बटन दाबलं की बदा बदा पाणी धरा, हवे तेवढी भरून घ्या. व्यायामच नाही. दुडी भरून आणणं असा एक प्रकार होता. काय होतं? कमरेवर घागरी भरून आणायच्या. तुम्हाला लक्षात येतं, एक हातात, एक डोक्यावर आणि एक कमरेवर. कमरेवर कोण शोधून काढला प्रकार? त्या बाईला सॅल्यूट आहे. ज्या बाईच्या कमरेवर ती घागर घेऊन येते तिला डायबिटीस आयुष्यात कधीही होणार नाही. का होणार नाही? अरे पॅनक्रियाज इथे आहे, या बाजूला आहे पॅनक्रियाज, आणि या पॅनक्रियाजवर तिने भरलेली घागर जर 14 किलोची घेतली, तो दाबणार नाही. पॅनक्रियाज आतमध्ये दाबला जाईल, आणि जर दाबला गेला तर लिंबातनं सुद्धा रस येतो. ह्या पॅनक्रियाज मध्ये येणार नाही, आलाच पाहिजे, हॅज टू कम. भौतिक शास्त्राचा नियम आहे, पिळल्यानंतर, दाबल्यानंतर आतमध्ये जे आहे ते बाहेर पडते. मग तो लिंबू असू देत, नंतर आंबा असू दे, मग पॅनक्रियाज असू दे, लिव्हर असू दे, हे सगळे अवयव व्यवस्थित दाबले जातात. आणि ह्या साईडने यांना उत्तम व्यायाम मिळत होता पूर्वीच्या काळात. मुलाला कमरेवर बसवायचं, कुठे पाठीवर का बसव, बाप पाठीवर बसवतो. बाप जर उचलून घेणार असेल मुलाला तर तो पाठीवर किंवा डोक्यावर घेतो, पण आई उचलून घेताना ती कमरेवरच घेणार. एका हाताने ती काम करणार, एका हाताने ती धरून ठेवणार. हे जे कमरेवर घेणं आहे ना, हा घरगुती व्यायाम सांगितला मी तुम्हाला, काही वेगळं नाही सांगितलेलं. फक्त पूर्वी हा व्यायाम म्हणून त्याच्याकडे बघितलं जात नव्हतं. आता निदान करा असं, अशी जर एखादी पद्धत शोधून काढली. पाणी आणण्याने डायबिटीस घालवा, नळाचं पाणी सार्वजनिक नावावर आणा, कमरेवर घागर घेऊन, आणि तुमच्या घरातल्या झाडांना घाला, झाला व्यायाम. पण ह्याला जर मी पॉलिश रूप दिलं तर तो व्यायाम होईल. अर्धशक्ती व्यायाम माहिती सांगितलं, जिम मधला व्यायाम चुकीचा आहे. अजिबात व्यायाम न करणारे, हृदयरोग, डायबिटीस आणि हृदय यांचीच सगळ्यांना जास्ती काळजी आहे. म्हणून मी मुद्दाम हे 2 रोग आता इथे दाखवले. आहाराचे भारतीय नियम न पाळणारे, भारतीय नियम न पाळणारे, सतत तणावाखाली वावरणारे, भरपूर पाणी पिणारे, मलप्रवृत्ती साफ नसणारे, मनावर संयम नसणारे, या सगळ्यांना हृदयरोग होतो असं आहे.